नमस्कार, मी भाऊसाहेब अजबे. करायला गेलो एक आणि झालं भलतंच अशी अवस्था सध्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची झालेली आहे. म्हणजे वंदे मातरमवर चर्चा कशासाठी आयोजित केली तर नेहरूंची बदनामी करण्यासाठी. पण प्रत्यक्षामध्ये संसदेमध्ये बदनामी होतीये संघ भाजपाची. वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय गीत झालं स्वातंत्र्य चळवळीच्या काळामध्येच. लाखो हजारो जी लोक आहेत ते वंदे मातरम म्हणत तुरुंगामध्ये गेले. खुदिराम बोस असतील किंवा अशफाक उल्ला खान असतील यांना फासावर लटकवलं तर शेवटचे त्यांचे शब्द जे होते ते वंदे मातरम असे होते. 1905 मध्ये ब्रिटिशांनी बंगालची फाळणी केली तेव्हा त्या फाळणीला विरोध करण्यासाठी हजारो लाखो लोक रस्त्यावर उतरले. तेव्हा रक्षाबंधनच्या दिवशी हिंदू आणि मुसलमान यांनी एकमेकांना राख्या बांधल्या आणि त्यांच्या तोंडामध्ये जे घोषवाक्य होतं ते होतं वंदे मातरम. म्हणजे देशाच्या ऐक्याचं आणि ब्रिटिशांविरोधातल्या लढ्याचं जे प्रतीक आहे ते वंदे मातरम हे होतं. 1896 मध्ये पहिल्यांदा काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी हे गीत गायलेलं होतं. म्हणजे त्याला जी चाल दिलेली आहे ती रवींद्रनाथ टागोर यांनीच दिलेली होती. आणि तेव्हापासून आजतागायत काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये वंदे मातरम हे गायलं जातं. आणि म्हणूनच मल्लिकार्जुन खरगे हे राज्यसभेमध्ये असं म्हणाले की गेली 60 वर्ष मी वंदे मातरम म्हणत आलोय. आणि त्यामुळेच काँग्रेस आणि वंदे मातरम यांना वेगळं करता येत नाही. आणि तरी देखील या चर्चेची सुरुवात करताना नरेंद्र मोदी यांनी घणाघात जर कोणावर केला असेल तर तो जवाहरलाल नेहरू यांच्यावर केला. आणि आरोप काय केला तर वंदे मातरमचे तुकडे जवाहरलाल नेहरूंनी केले. आणि ते कोणाच्या दबावातून केले तर मोहम्मद अली जिना यांच्या. कशासाठी तर आपली खुर्ची वाचवण्यासाठी. नरेंद्र मोदी राजरोसपणे किती खोटं बोलतायत याचे पुरावे देत प्रियंका गांधी यांनी त्यांची पोलखोल केली. प्रियंका गांधी यांनी दाखवून दिलं की 1937 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नेहरूंना पत्र लिहिलं आणि त्या पत्रात त्यांनी असं म्हटलं की इतर जी काही कडवी आहेत वंदे मातरम या गीताची त्याच्यावरती सांप्रदायिक पद्धतीनं टीका केली जाते. आणि म्हणून या संदर्भाने तुम्ही गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्याशी बोलावा अशी विनंती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी नेहरूंना केली. त्यावर नेहरूंनी सुभाषचंद्र बोसांना पत्र लिहिलं. त्या पत्रात त्यांनी स्पष्ट स्वच्छ असं लिहिलेलं आहे की ज्या सांप्रदायिक शक्ती आहेत त्या ज्या काही दबावतंत्र हे वापरतात त्याला आपण बळी पडता कामा नये. पण तरी देखील मी टागोर यांना भेटतो आणि त्यांचं मत जाणून घेतो. पुढे मग लगेच 4-5 दिवसानंतर ते कलकत्ता इथे रवींद्रनाथ टागोर यांना भेटले आणि टागोरांना हा विषय त्यांनी सांगितला. त्यावर टागोरांनी स्वतः असं सांगितलं की त्या वंदे मातरम या गीताच्या सुरुवातीचे जी 2 कडवी आहेत तो राष्ट्रीय आत्मा दाखवणारे आहेत, राष्ट्रीय ऐक्य दाखवणारे आहेत आणि त्याच मूळ ओळी आहेत. म्हणजे 1875 साली जेव्हा हे गीत बंकिमचंद्र यांनी लिहिलं तेव्हा ही 2च कडवी लिहिलेली होती. नंतरची कडवी ही नंतर त्यांनी आपल्या कादंबरीमध्ये ऍड केलेली होती. त्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांच्या सूचनेनुसार 1937चं काँग्रेसचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये तो ठराव मांडण्यात आला. आणि या ठरावाला पाठिंबा देणारी जी लोक आहेत ती लोक म्हणजे महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद ही आहेत. म्हणजे एकट्या नेहरूनं त्याला संमती दिलेली नव्हती. ह्या सगळ्या लोकांनी एकत्रितपणे रवींद्रनाथ टागोरांच्या सूचनेनुसार तो निर्णय घेतलेला होता. आणि रवींद्रनाथ टागोर यांची सूचना का महत्वाची कारण या वंदे मातरम या गीतामध्ये प्राण फुंकण्याचं काम, त्याला राष्ट्रीय गीत बनवण्याचं काम हे रवींद्रनाथ टागोर यांनी केलेलं होतं. हे सत्य प्रियंका गांधी यांनी देशासमोर मांडल्यानंतर नेहरूंना बदनाम करण्याचा हा जो डाव आहे तो भाजपचा सपशेलपणे फेल गेला. आता खरा प्रश्न आहे की वंदे मातरम आणि भाजपा, वंदे मातरम आणि भाजपचे वैचारिक पूर्वज म्हणजेच RSS आणि हिंदू महासभा यांचा काय संबंध आहे. तर याचं उत्तर आहे काहीच संबंध नाही. त्यामुळे खासदार संजय सिंग यांनी सभागृहामध्ये मागणी केली की RSS शी संबंधित 4 लोक फक्त तुम्ही असं दाखवा की जे वंदे मातरम गायले आणि ते गायल्यामुळे ते तुरुंगामध्ये गेले. असं एकही उदाहरण आपल्याला सापडत नाही. RSS आणि हिंदू महासभा ज्या आहेत त्यांचं याच्या विरोधी कसं वर्तन होतं याचे पुरावे खासदार संजय सिंग यांनी सभागृहामध्ये मांडले. सगळ्यात पहिली गोष्ट अशी की नरेंद्र मोदी हे मोहम्मद अली जिना यांच्या नावानं खडे फोडत आहेत. पण वास्तव असं आहे 1937 मध्ये ज्या निवडणुका झाल्या तर हिंदू महासभा म्हणजे यांचे वैचारिक पूर्वज, हिंदू महासभा म्हणजे ज्याचे अध्यक्ष स्वतः सावरकर होते, ती हिंदू महासभा आणि मोहम्मद अली जिना यांची मुस्लिम लीग
यांनी बंगालमध्ये युतीचं सरकार स्थापन केलं. नुसतं बंगालमध्ये नाही, सिंध प्रांतामध्ये त्यांनी युतीची स्थापना केली. त्यांनी नॉर्थ वेस्ट प्रोव्हिन्स जो आहे तिथे देखील त्यांच्या युतीचं सरकार स्थापन केलं, जे काँग्रेसच्या विरोधामध्ये होतं. या पुढे जाऊन संजय सिंग यांनी एका पत्राचा दाखला दिलाय. ते पत्र 26 जुलै 1940 ला लिहिलंय. कोणी लिहिलंय? ते लिहिलंय श्यामा प्रसाद मुखर्जी. हे श्यामा प्रसाद मुखर्जी म्हणजे जनसंघ, भाजपचा पूर्वावतार, त्याचे ते अध्यक्ष होते आणि 1940 ला त्या बंगालच्या सरकारमध्ये ते मंत्री होते. तर त्यांनी बंगालच्या गव्हर्नरला त्यांनी एक पत्र लिहिलंय आणि त्या पत्रामध्ये ते असं म्हणतायत की जी काही चळवळ, जे काही जन आंदोलन हे ब्रिटिशांच्या विरोधामध्ये चालू आहे, त्याची पाळंमुळं आपण काढून टाकली पाहिजे. ते यशस्वी होणार नाही. काँग्रेस हे जे काय आंदोलन करते ते यशस्वी होणार नाही. यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि काय प्रयत्न केले पाहिजेत, ते सगळे जे उपाय आहेत त्यांनी ते आपल्या पत्रामध्ये लिहिलेले होते. ही आहे यांची हिस्ट्री. म्हणजे 1942 मध्ये चले जावचं आंदोलन झालं तेव्हा ते या आंदोलनात वंदे मातरम म्हणत सहभागी झालेले नव्हते. तर जे वंदे मातरम म्हणत सहभागी झालेले होते त्यांच्या विरोधात कारवाया करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भाजपच्या पूर्वजांनी मुस्लिम लीग बरोबर केलेलं आहे. अजून एक गोष्ट संजय सिंग यांनी दाखवून दिली आहे. 28 डिसेंबर 1948 ऑर्गनायझर हे जे मुखपत्र संघाचं आहे त्याच्यामध्ये एक लेख आलेला होता आणि त्या लेखामध्ये जनगण मन हे जे आपलं राष्ट्रगान आहे त्याच्यावर काय भाष्य केलंय हे त्यांनी सभागृहामध्ये वाचून दाखवलं. आणि त्याच्यामध्ये ऑर्गनायझर मध्ये संघ असं म्हणतोय किंवा संघाचे तत्कालीन सरसंघचालक असं म्हणतायत, जनगण मनच्या मागे नैतिक अधिष्ठान काय आहे? त्याच्यामध्ये फक्त मनोरंजन मूल्य आहे. म्हणजे आपलं राष्ट्रगान जे आहे त्याचा धडधडीत अपमान संघाच्या सरसंघचालकांनी द ऑर्गनायझर या पत्रातून केलेला होता. यापुढे अजून एक गोष्ट संजय सिंग यांनी सांगितली आणि ती अशी की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल 52 वर्ष संघाच्या मुख्यालयावरती तिरंगा फडकलेला नव्हता. शेवटी ज्या 3 लोकांनी तिथे तिरंगा फडकावला त्यांच्या विरोधात संघानं गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या तिघांच्या विरोधात 13 वर्ष तो खटला चालू होता. तर हा आहे खरा इतिहास, ज्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतं की संघ, हिंदू महासभा यांचं स्वातंत्र्य लढ्यातलं योगदान हे 0 होतच होतं. उलट त्याच्या विरोधी भूमिका घेण्याचं काम जे आहे ते यांनी केलेलं होतं. त्यामुळे वंदे मातरमवरच्या या चर्चेच्या निमित्तानं हा सगळा जो खरा इतिहास आहे तो संसदेच्या रेकॉर्डवरती आला आणि तो पुन्हा एकदा देशासमोर मांडण्याची संधी विरोधकांना मिळाली. यासाठी खरं तर नरेंद्र मोदींचे आभारच मानायला हवे. पण या निमित्तानं एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी की वंदे मातरम हे जे गीत ऐक्याचं गीत होतं, त्या गीताला विभाजनाचं गीत, त्या गीताला धार्मिक द्वेषाचं गीत करण्याचा प्रयत्न हा संघ भाजपाकडून सातत्यानं होतोय. तोच प्रयत्न त्यांनी संसदेमध्ये केला, परंतु त्यांचा हा प्रयत्न सपशेल फेल गेला. कारण भाजपा खोटं बोलत असेल, नरेंद्र मोदी खोटं बोलत असतील, पण इतिहास कधीही खोटं बोलत नाही.